आमची दिवाळी अशी सेलिब्रेट झाली. गावाला तर आलो होतो, पण आहे ना फराळाचं ते काहीच बनवलं नव्हतं. जसं की चिवडा, शंकरपाळ्या, करंज्या काहीच बनवलं नव्हतं. म्हणूनच मग रात्री ज्या दिवशी आले त्या दिवशी मी आणि सासूबाईंनी आम्ही सगळी तयारी केली. किराणा वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर लगेच तयारीला लागलो. शंकरपाळ्या वगैरे करून झाल्या होत्या. त्यानंतर लगेच आम्ही करंज्या वगैरे करून घेतल्या आणि रात्री उशीर झाला तर झोपायला. सकाळी उठल्यानंतर आवरून आहे ना जेवण वगैरे करून घेतलं होतं. जेवण वगैरे झाल्यानंतर मग सासूबाईंनी मला नेलं होतं बांगड्या भरण्यासाठी, कारण म्हटल्या दिवाळीचा एवढा मोठा सण आहे आणि तुझा हात तसाच, म्हणूनच मग बांगड्या भरून आल्यानंतर पुरण शिजायला घातलं. पुरण वगैरे शिजवलं. त्यानंतर मग पापड वगैरे तळून घेतले, कारण रात्री लक्ष्मीपूजनची पण तयारी करायची होती. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मध्येच पाऊस कुठून आला ते काहीच कळलं नाही. इतका जास्त जोरात पाऊस आला. त्यानंतर मग पाऊस वगैरे उघडल्यानंतरच गाडीची पूजा वगैरे करायला घेतली होती, कारण खूप जास्त लेट झालं होतं. फटाकड्याचं दुकान असतं, त्यामुळे दरवेळेसच आम्हाला लक्ष्मीपूजनला खूप जास्त उशीर होतो. 11:30पर्यंत पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मनसोक्तपणे फटाकडे पण वाजवले. आणि अशी झाली आमची दिवाळी सेलिब्रेट. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.